शेंगदाणे काढायचे, शेंगदाणे आणि गूळ. हा गूळ पण घ्यायचा. अगोदर थोडंसं शेंगदाण्याचं काढून घ्यायचं. आता थोडासा गूळ मिक्स करायचा. दोन्ही मिक्स करून मिक्सरमधून फिरून घ्यायचं, म्हणजे बारीक होईल. हे पहा, असं झालं. गूळ आणि शेंगदाणे मिक्स केल्यानंतर गूळ शेंगदाणे मिक्स करून घेतले आहे दोन्ही. हे पहा, आता याचा कसा लड्डू बनला जातो हे बघा. आपल्याला आपण पाहिजे तसे हे लाडू बनवून घेऊया. गूळ आणि शेंगदाणे मिक्स केल्यानंतर असा छान लाडू तयार झाला. असं करायचं का? जसं काय द्या त्या दिसत वर्धन असं इकडे तिकडे हे पण दाखव. शेंगादाण्याचे गुळाचे लाडू उद्या फराळाला खायला. बोलतो बघा आमची आजीबाई पदर बिदर कसा घेतलाय, मस्त काना मारोडणीसारखा, आणि लाडू बनवतीये गुळ शेंगदाण्याचे. उद्या आषाढी आहे ना, वारी. हा, सगळ्याला उपवास असते, लहानाला मोठ्याला म्हाताऱ्याला असं. हा, सगळ्या कुटुंबाला. सगळं उपास धरतात ना. लहान लहान मुलांना भूक लवकर लागते, मग खातेत लाडू उड्या मारून मारून. काय काय केलंय लाडूसाठी तू? शेंगादाणे वाढले, मिक्सरमधून काढले गुळ आणि शेंगादाणे. असं का? आता बांधून ठेवते, म्हणजे पोरांना हातात घेऊन खाता येते. बरं बरं, ठीक आहे, लहान बाळ खातेत कुटू कुटू. बरं, चालन चालन, छान आहे. किती हा दिवस तवर? हा पाहिजे ना, गोड काही तिखट. आषाढी एकादशी म्हणल्यावर किती खाशी. हा, मग एकादशी आली घरा काय, एकादशी गरमी घुसे, टाबर टोबर होई खुशे. त्यांना खायलाच लागते टाबर टोबरला. बरोबर आहे.